पुढे पुढून जा. पंचायत परिषदेमधल्या जमलेले सारे नागरिक बंधू भगिनी, सकाळी 7 वाजेपासून ही घटना घडली आणि 7 वाजेपासून आतापर्यंत आपण आग्रह धरतो आहे की त्या अपराधाला आमच्या ताब्यात दिलं पाहिजे. या लोकांना कठोर शासन झाल्याशिवाय दुसरीकडे असे प्रकार घडणार नाही, नाहीतर मग अशा स्वरूपाचे वारंवार प्रकार घडतात. टाळ्या वाजवू नका, अशा प्रकार घडू नये म्हणून कठोर अशा स्वरूपाचं शासन झालं पाहिजे ही भावना आपल्या सर्वांची आहे. आणि सकाळपासून आपण सगळे या तीव्र भावनेने या ठिकाणी मागणी करत आहे. जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला आता पकडण्यात आलेलं आहे, 2 जणांना पकडण्यात आलेलं आहे आणि दोघही गुन्हेगारांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. कबुली दिल्यानंतर पुढची कारवाई आता पोलीस करत आहे. संपूर्ण परिसरामध्ये संताप आहे. प्रामुख्यानं महिलांच्या याच्यामध्ये जास्त संताप आहे. महिलांच्या भावना अत्यंत तीव्र आहे आणि जोपर्यंत याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी उचलू देणार नाही असे प्रामुख्यानं सर्वांची भावना दिसते. मी आता जवळपास बऱ्याच तासापासून तुमच्याजवळ बसलेलो आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो आहे, नंतर निकम साहेब ॲडव्होकेट निकम आहे त्यांच्याशी बोललो, कलेक्टर साहेबांशी बोलल्यानंतर मी आपले ॲडिशनल SP खाते साहेब, गणपुरे साहेब, वाघ साहेब, पोलीस यंत्रणेचे सगळे जे अधिकारी या ठिकाणी आहे यांच्याशी मी हा बोललेलो आहे. पोलीस अधीक्षक साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि या माध्यमातून मी कलेक्टरशी बोलत असताना काही विषय त्यांच्याही कानावर घातले. पोलीस ॲडिशनल SP आहे त्यांच्याही कानावर या ठिकाणी विषय घातले की भावना तीव्र आहे आणि भावना तीव्र असल्यामुळे स्वाभाविकता एखादा प्रकार घरावर दगड फेकणं, घरावर हे करणं अशा स्वरूपाचा होऊ शकतो. कारण भावना जितक्या तीव्र आहे की त्या संदर्भात याच्यामध्ये स्फोट जर झाला तर काहीही घटना घडू शकते. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये, तर शांतता राहिली पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी आता पोलिसांनी सांगितलं जे 4 पोरं पकडले ते ताबडतोब सोडून द्या, त्यांच्यावर कार्यवाही, लहान मुलं आहे ते बिलकुल. तर पोलिसांनी मान्य केलंय माझ्यासमोर की बा त्यांना सोडतो. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना मी परत एक वेळ जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की
या संदर्भातली कारवाई कठोर व्हावी यासाठी तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा. आता मी आपल्याला या संदर्भात सांगणार आहे की मुलीच्या याच्या संदर्भामध्ये त्यांची डेड बॉडी जी आहे ती डिकम्पोज व्हायला लागलेली आहे. त्यांच्या तोंडातनं फेस होत आहे आणि प्रामुख्यानं त्या पाण्यामध्ये होत्या. आता त्या पाण्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या पोटात फुगायला लागलेल्या आहे. अशा स्थितीमध्ये आपल्याला प्रेताची विडंबना अशी करता येणार नाही. त्याच्यासाठी त्यांना पीएम करावंच लागणार आहे. उद्या तुम्ही म्हटलं होतं तोपर्यंत जे काही निष्कर्ष काढायचे असतील ते निष्कर्ष उशिरा केल्यानं निघू शकत नाही. जेवढं बॉडीचं लवकर पीएम होईल तेवढे रिपोर्ट चांगले येतील. नंतर जर डिकम्पोज झाली तर तशीचे तशी तुमच्या ताब्यात देऊन पोलीस मोकळे होतील किंवा डॉक्टर मोकळे होतील. यासाठी मी पहिली विनंती सर्वांना सांगणार आहे की आता डेड बॉडीचे भार अवलंबना करू नका. ते डेड बॉडी तुम्ही जाऊ द्या. आता ऐकून घ्या. आता दुसरी गोष्ट कायद्यानं अशी आहे की एक गुन्हेगार पकडल्यानंतर तो पोलिसांच्या कस्टडीत गेला त्याला परत आणता येत नाही. या ठिकाणी तो अधिकार पोलिसांनी ऐकून घ्या. पोलिसांच्या कस्टडीमध्ये गेलेला गुन्हेगार कायद्यानं त्यांना परत आणता येत नाही जोपर्यंत न्यायालयाचा आदेश होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अशा सर्वांना समजावलं तिला माहिती कोण आहे तर दोन मिनिटं ऐकून घ्या नंतर बोलला तुम्ही. ऐकून घ्या नंतर बोला. तुमच्यापेक्षा जास्त भावना तीव्र माझ्या आहे. तुम्हालाच वाटतं असं नाही आहे काही, पण काही कायदेशीर बाबी समजून घेतल्या पाहिजे की नाही. आता मग त्या पोरींना असं ठेवायचं असं सगळं द्यायचं का त्या ठिकाणी विनाकारण तुमचं काय आहे. खबरों में बस इतना ही. देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव. अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सके. जय हिंद. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारे लिए